नमस्कार. लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. पाहूयात दिवसभरातील लोकवृत्त. पावर्ड बाय लाईट बुटीक हॉटेल, वाडेफाटा, सातारा. मालवण इथं घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर माणच्या युवकाचं कराडला 3 किलोमीटर नाक घासत आंदोलन. महाराज, आमची चूक झाली असं म्हणत केलं प्रायश्चित्त. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं कोयना धरण इथं जलपूजन. धरणातील जलाचं विधिवत पूजन करून केलं पोटीभरण. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली सत्ताधारी धमकावून मागताहेत मतं. आमदार बाळासाहेब पाटील यांचं सुरूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात वक्तव्य. आहेरे तालुका खंडाळा झालं जिल्ह्यातील स्मार्ट ग्राम. 10 लाख रुपयांचा आर पाटील सुंदर गाव पुरस्कार प्रदान. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, धरणातील आवक घटली. कोयनेत 103 TMC पाणीसाठा, नौजात 3 तर महाबळेश्वरला 5 मिलीमीटर पावसाची नोंद. जिल्हा परिषदेनं चालू केलेलं गांडूळ खत प्रकल्प गुंडाळलं. जिल्ह्यातील अनेक गावातील स्थिती, मागणी नसल्यानं ग्रामपंचायती पुढं खत विकण्याचा होता प्रश्न. दूध भेसळ नियंत्रण समित्या कागदावरच, दर्जा आणि वजनातही होते आहे शेतकऱ्यांची लूट. काम चुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. जिल्हा उपनिबंधकपदी संजय कुमार सुद्रिक यांची नियुक्ती. सोमवारी स्वीकारणार पदभार. मनोहर माळी यांची पुण्याला बदली. खेड तालुका सातारा ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींचं झेडपी समोर ठिय्या आंदोलन. काही लोकांकडून कामामध्ये खोडा घालण्याचा केला आरोप. सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उद्या रंगणार. राष्ट्रीय सह आंतरराष्ट्रीय धावपटूही सहभागी होणार. सातारकरांनी धावपटूंना प्रोत्साहन द्यावं, आयोजकांचं आवाहन. साताऱ्यात सफरचंद मिळणार स्वस्त. सिमल्यावरून दररोज 12 टनांची होती आवक. गणेशोत्सव काळात दर 100 ते 150 रुपयांपर्यंत राहण्याची शक्यता. सातारा पालिकेच्या हद्दवड भागातील शाहूनगरमधील अनेक कॉलन्या अंधारात. पालिकेत समावेश होऊनही दुर्लक्ष. विद्युत दिवे उपलब्ध नसल्याचं अधिकाऱ्यांचं सांगणं. बोगद्यातील मुलीशी का बोलतो असं म्हणून चौघांकडून एकाला दांडक्यानं मारहाण. तरुणाकडून चौघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सैदापूर कराडच्या वीणा काशीत MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही पदापासून वंचित. ट्रान्सजेंडर असल्यामुळं MPSC कडून अडथळा. जनशक्ती प्रहार पक्षाच्या मनोज माळी यांचं कराड येथील उपोषण 4थ्या दिवशीही सुरूच. कराडला मंजूर झालेली कॅथलॅब कराडलाच व्हावी अशी केली आहे मागणी. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कराडला 150 जणांवर हद्दपारीची तलवार. पोलीस विभागाकडून तयारी सुरू. बर्थडे बॉय ते रेकॉर्डवरील संशयित रडारवर. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ पाटणला सोमवारी महाविकास आघाडीचे आंदोलन. राष्ट्रवादी पक्षाचे नेते सत्यजित सिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आंदोलन. ATM फोडणाऱ्या चोरट्यांचा थरारक पाठलाग. दहिवडी पोलिसांची धाडसी कामगिरी. सलग 3 तास पाठलाग करून दोघांना पकडलं. ठेकेदाराच्या कारभारामुळे लालपरी खड्ड्यात. वडूज हिंगणे रस्त्यावरील चरी व्यवस्थित न बुजवल्यानं वाहनांच्या अपघातात वाढ. भोईंज तालुका वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश उत्सव काळात ध्वनिवर्धक यंत्रणेसह लेझरला बंदी. भोईंज पोलीस ठाण्यात झालेल्या गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत पोलीस प्रशासन आणि मंडळ पदाधिकाऱ्यात चर्चा. तापोळा भागात भर वस्तीत गव्यांचा वावर. भर दिवसा वस्तीमध्ये गवे फिरू लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. प्रशासनानं बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. तर हे होतं दिवसभरातील लोकवृत्त. लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या लोकवृत्तमध्ये पुन्हा भेटूया उद्या. नमस्कार. लोकवृत्त न्यूजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.